कहाणी अतृप्त आत्म्याची अशा कॅप्शनसह राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलंय। शरद पवार यांची स्तुती करत मोदींवर टीका करणारा एक व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलाय। मोदीच अतृप्त आत्मा म्हणूनच पक्ष आणि माणसं फोडतात असा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या 2 टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीत 11 दिवसांनी अचानक वाढ झाली। त्यामुळे निवडणूक आयोगावर कसा विश्वास ठेवायचा असा सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। मोदी शहांच्या पकडीमध्ये निवडणूक आयोग गुदमरल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाहीत असा टोला सुद्धा त्यांनी यावेळी हाणला। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफरही दिली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता। या पार्श्वभूमीवर राऊत आज सांगलीत बोलत होते। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर आली होती असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। तसंच महाराष्ट्रात आमच्यासाठी लोकसभा अग्निपथही नाही, पंतप्रधान मोदींनी एक वातावरण तयार केलंय, त्यामुळे आम्ही विजय मिळवू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। त्यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आचारसंहिता लागल्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाघनखं ब्रिटनकडून भारतात येण्यास विलंब होत असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। 4 मे रोजी महाराष्ट्रात वाघनखं आणण्यात येणार होती, मात्र मुनगंटीवार यांनी शिवरायांच्या वाघनखं आणण्यास विलंब का होतो यामागचं कारण सांगितलंय। मुलुंडचे नागडे पोपटलाल वायकर यामिनींच्या स्तुतीची कवने गातील काय, हे दृश्य महाराष्ट्राला एकदा याची देही याची डोळा पाहायचंय असं म्हणत ठाकरे गटाने भाजप नेते किरीट सोमय्या यांना टोला लगावलाय। तसेच काळाने भाजपवर फडणवीसांवर पोपटलालवरच घेतलेला हा सूड आहे अशी टीका सुद्धा ठाकरे गटाने केली आहे।